ठाण्यातल्या घोडबंदर रोडवरच्या कॉस्मॉस रिजन्सीत राहणाऱ्या उमाकांत सुळे यांनी पत्नीची हत्या केली। उमाकांत सुळे हे 84 वर्षाचे आहेत, तर त्यांची पत्नी पुष्पा या 74 वर्षांच्या होत्या। त्यांच्या भांडणाचं कारणही अगदी क्षुल्लक होतं। सुळे यांनी पुष्पा यांना फक्त घरीच बसून राहते, काम करत नाही असं हिणवलं। त्याला पुष्पा यांनी प्रत्युत्तरही दिलं। त्याच रागात उमाकांत सुळे यांनी लाकडी दांडक्यानं मारहाण केली। त्यात पुष्पा यांचा मृत्यू झाला। काल सायंकाळी त्यांच्यात जोराचं भांडण झालं, तेव्हा मयत पुष्पा सुळे यांनी मी तुमचं काय बघणार नाही, तुम्हाला राहायचं तर राहा, नाही तर इथून निघून जा, त्या इथपर्यंत त्यांचं भांडण झाल्यामुळे तिला बघून त्यांचा पुन्हा राग अनावर झाला। राग अनावर झाल्यानंतर त्यांनी घरात जो लाकडी दांडका पडलेला होता, 9:15 वाजण्याच्या दरम्यान त्यांनी तिच्या डोक्यावर प्रहार केले आणि ती त्यामध्ये ती गतप्राण झाली। आयुष्यातले संघर्षाचे दिवस एकमेकांच्या सोबतीनं काढले। आयुष्याच्या संध्याकाळी एकमेकांच्या सोबतीनं शांततेत दिवस काढायचे। असं असतानाही सुळे यांनी रागाच्या भरात जीवनभर सोबत करणारीचीच हत्या केली। ही बाब सगळ्यांसाठी धक्कादायक आहे। पुष्पा यांच्या मृत्यूनंतर उमाकांत सुळे यांनी पोलिसांना बोलावलं आणि आत्मसमर्पण केलं। ज्यांनी तरुणांना संयमाचे धडे द्यावेत, अशा ज्येष्ठ नागरिकांनीच केलेल्या आताताईपणाला जबाबदार कोण, हा प्रश्न सगळ्यांसमोर उभा ठाकतोय। सुनील जाधव, जय महाराष्ट्र, ठाणे।